लातूरमधील स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत मोठा गोंधळ समोर आलेला आहे। संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आणि रिपब्लिकन सेनेने सहाय्यक निबंधकावर भ्रष्टाचाराचे आणि नियमबाह्य काम केल्याचे गंभीर आरोप जे आहे ते करत त्यांनी हकालपट्टीची मागणी जी आहे ती केलेली आहे। सहाय्यक निबंधक श्री दुधाटे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा निंबाळकर यांनी केलाय। तर संस्थेचे कामकाज नियमित सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता 3 जून 2025 रोजी बेकायदेशीरपणे प्रशासकाची नियुक्ती केल्याचा आरोपही करण्यात आलाय। तर सहाय्यक निबंधकांनी बनावट पुराव्याच्या आधारे निवडणूक प्रक्रियेत फेरफार करून संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना मदत केल्याचा दावा माजी चेअरमन सुभाष गणपतराव निंबाळकर यांनी केलाय। तर 2017 पासूनच्या चौकशी अहवालात सुभाष निंबाळकर हेच पात्र चेअरमन असल्याचे सिद्ध झाले असतानाही प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर करून संस्थेचे नुकसान केले जात असल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांनी यांनी व्यक्त केली आहे। या तक्रारीनंतर आता सहकार विभागामध्ये खळबळ उडाली आहे। तर वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई करतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्था ही 1970 पासून स्थापन झालेली असून तेव्हापासून कार्यरत आहे। असं असताना 2014 ते 16च्या दरम्यान ओमप्रकाश आर्य हे संस्थेचे चेअरमन झाले आणि 16ला सहाय्यक निबंधकांनी त्यांना काढून टाकलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत संस्थेचे सभासद नाही आहेत। बालाजी गंगनेनी सुद्धा सहकार खात्याला फसवून खोटी माहिती देऊन संस्थेच्या विरोधामध्ये एक अर्ज दाखल केला होता, तेही सिद्ध झालं। त्याच्यामुळे त्यांचंही सभासदत्व संस्थेने कलम 35 रद्द केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आज जे दुधाटे या ठिकाणी सहाय्यक निबंधक म्हणून आलेले आहेत, मी स्वतः चेअरमन असताना 2019 ते 25 पर्यंत मी चेअरमन आहे, हे सहाय्यक निबंधक कार्यालय मान्य करतं। परंतु भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून दुधाटे यांनी ओमप्रकाश आर्य आणि बालाजी गंगणे यांची लेखापरीक्षण अहवाल दाखल करून घेऊन त्याला मान्यता दिलेली आहे। ती अत्यंत चुकीचं, बेकायदेशीर आणि निंदनीय आणि दंडनीय कृत्य आहे। दुसरी गोष्ट, आमची निवडणूक प्रक्रिया चालू झाली असताना ती थांबावी म्हणून दुधाटे यांनी संस्थेचं जे खोटं रेकॉर्ड आहे ते आर्याला आणि गंगनेला पोहोचवलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल करून संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती आणलेली आहे। तेही खोट्या रेकॉर्डच्या आधारे आणलेली स्थगिती आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आमचं म्हणणं आहे की दुधाटे जे आहेत ते अत्यंत बेकायदेशीर, नियमबाह्य व्यवहार करतात, वरिष्ठाचं मानत नाहीत आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून चुकीच्या लोकांना पाठीशी घालतात। त्याला शिक्षा झाली पाहिजे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.